राजकारण ही जगातली कदाचित सगळ्यात क्रूर इंडस्ट्री आहे. इथे तुम्ही जिवंत असताना तुम्हाला रिप्लेस करण्याचे सतत प्रयत्न सुरू असतात. तुम्ही जर हयात नसाल मग तर प्रश्नच उरत नाही. स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार अकालीन मृत्यूनंतर एक दिवसही उलटलेला नाहीये आणि यावर मीडियाला विलक्षण उत्सुकता आहे. सोर्सेसच्या नावाखाली पक्षांतर्गत हालचालींच्या बातम्या पेरल्या जात आहेत. अजून त्यांच्या दुर्दैवी आणि अकाली मृत्यूला एक दिवसही उलटलेला नाहीये आणि चर्चा सुरू झाली. त्यांची मालमत्ता, त्यांचा वारसा आणि त्यांना कोण रिप्लेस करणार. प्रश्न पडतो की आपण करतोय तरी काय. खरं सांगायचं तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि अजितदादांसारखा जनतेशी थेट जोडलेला नेता रिप्लेस होणं कोणाच्याही आवाक्यातलं नाही. ही घटना आपल्याला एक कठोर धडा देते. तुम्ही जिथे आहात, ज्याही ठिकाणावर काम करत आहात, ज्या स्थानावर काम करत आहात, तेवढ्याच समाधानी राहा. कारण तुमच्या नंतर तुमची जागा घेण्यासाठी कोणी ना कोणी तयारच असतो. हे खरंच आपलं दुर्दैव आहे. कदाचित हाच समाजाचा कटू नियम आहे, पण अजितदादा पवार यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही किंवा ते घेणं अशक्य आहे, मला तरी असं वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.